आता कुंभच्या निमित्तानं किंवा कुंभसाठी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं आपण पहिल्या टप्प्यामध्ये साधारण 2200 कोटीच्या कामांना त्याची बजेटची तरतूद करून त्या कामांचं आता सगळ्या बाकी प्रोसेस होऊन वर्क ऑर्डर्स पण दिल्यात. आता त्या कामांचं मोबिलायझेशन पण सुरू झालं आहे, म्हणजे मशिनरी आणि जे काही कामं सुरू करायची. यात बेसिकली सगळ्यात जास्त म्हणजे जी कामं आहेत ही सगळे कनेक्टिंग रोड्स जे आहेत त्याची ही कामं आहेत. आणि ही कामं आम्ही साधारण 21 मला वाटतं महिन्या 18 महिन्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण करणारे आम्ही तसं नियोजन केलं आहे. कारण सगळीच कामं आमचे ही जी आहे ती एक ठराविक ह्याच्यामध्ये प्राधिकरणाने किंवा सगळ्यांचं जे काही ठराविक पिरियडमध्ये आपण पूर्ण केली पाहिजेत. तर तसं नियोजन आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग केलं आहे. दुसऱ्या टप्प्यात पण साधारण प्राधिकरणाकडनं म्हणजे प्राधिकरण नंतर झालं हे प्राधिकरणाकडनं 570 कोटीच्या कामांना परत मंजुरी दिली गेली. त्याची आता पुढची प्रक्रिया चालू आहे. यामध्ये पोलीस डिपार्टमेंट RTO वगैरे ह्यांच्याकडनं ज्या सूचना रस्त्यांच्या बाबतीमध्ये वगैरे दिल्या गेल्या होत्या त्याची कामं आहेत. त्यामुळे ते दुसऱ्या टप्प्यात त्याला मान्यता मिळाली आहे. साधारण डिसेंबरपर्यंत त्याच्या सगळ्या जे काही प्रोसेसेस आहेत मला वाटतं वर्क ऑर्डर्स वगैरे व्हायला कुठेही अडचण येणार नाही. दुसरं द्वारका सर्कलचं एक फार महत्त्वाचं काम ताई पण इथं आहेत, फरांदे ताई, त्यांनी पण नागपूरला गडकरी साहेबांनी एक बैठक कुंभच्या ह्याचीच घेतली होती. त्या ह्याच्यात त्यांनी पण हा विषय म्हणजे फार मांडला होता. तर द्वारका सर्कलचं पण काम आज MSIDCकडं आमच्याकडं दिलेलं आहे. तिथं जे ट्रॅफिक कंजेशन होतं आणि ट्रॅफिक तिथं जे म्हणजे ट्रॅफिक जॅम म्हणा किंवा वेळ लागतो आणि सगळंच एकंदर म्हणजे सगळेच रस्ते मेन रोड आहेत नाशिकला कनेक्ट करणारे. तर तिथं एक सबवे करावा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये म्हणजे सिग्नल फ्री तो संपूर्ण जो काही आहे तो परिसर झाला पाहिजे. याच्या ह्यानं पहिल्या टप्प्यात आपण सबवे तिथं एक जो आहे तो MSIDCकडनं प्रस्तावित केला आहे. हे काम गडकरी साहेबांचा मॉर्थ जो विभाग आहे त्याच्या माध्यमातून आणि MSIDC असं ते काम आपण हातामध्ये घेतलं आहे. ते सुद्धा काम आम्ही म्हणजे वेळेच्या आधी पूर्ण करू अशा पद्धतीनं नियोजन आम्ही करतो आहे. कारण थोडं त्या बाबतीमध्ये बऱ्याचशांनी थोड्या शंका उपस्थित केल्या होत्या किंवा हे काम वेळेत होणार आहे का, वेळेत जर झालं नाही तर बऱ्याचशा अडचणी परत अजून निर्माण होऊ शकतील कुंभच्या. पण आम्ही तशी तयारी केली आहे MSIDCनं आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी सीईने वगैरे की हे काम वेळेत पूर्ण करायचं. बाकी अजून पण आम्ही काही कामं प्रस्तावित केलीत. ही काही कामं लोकप्रतिनिधींनी पण सूचना दिलेल्या आहेत. ती कामं पण आता प्राधिकरणाच्या ह्याच्यामध्ये आहेत. म्हणजे ती कामं त्यातली कुंभसाठी म्हणून प्रायोरिटीवर कुठली घ्यायची कुठली गरजेची आहेत ह्याचं मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्याप्रमाणे त्याचं इव्हॅल्युएशन म्हणा किंवा त्याचं एकंदर अभ्यास करायचं आता सुरू आहे. तर त्याला पण पुढच्या ह्याच्यामध्ये जी काय असेल ती मान्यता वगैरे प्राधिकरणाच्याच माध्यमातून म्हणजे आमच्या विभागाचं जरी असलं तरी आता प्राधिकरणाच्या माध्यमातूनच त्याला मान्यता मिळेल. त्यामुळे ती ज्या त्या वेळेला आम्ही हातामध्ये घेऊ. आजच्या बैठकीमध्ये एक प्रामुख्यानं ज्या अडचणी थोड्या येतात हे लँड ॲक्विजिशनच्या काही ठिकाणी प्रश्न आहेत. नॅशनल हायवेचे पण अधिकारी होते, सगळेच होते म्हणजे सगळ्याच ह्याचे रस्त्यांचे. तर लँड ॲक्विजिशनचे काही प्रश्न आहेत त्याबद्दल चर्चा झाली किंवा त्याच्यावर कसं तोडगा काढायचा किंवा लवकर कसंही होईल. काही ठिकाणी सध्या मला वाटतं NMRDAचं जे काही थोडं लोकांचं काही आंदोलन वगैरे चाललं आहे त्या ठिकाणी पण आपला त्र्यंबकेश्वर नाशिक रस्ता जो आहे जो सगळ्यात मला वाटतं महत्त्वाचा रस्ता आहे. तर त्याचं पण थोडं चर्चा त्याच्यावर झाली की बाबा त्याचं तिथं किती विड्थचा करायचा काय करायचा आणि त्याचा अंतिम निर्णय हा आमचे प्राधिकरणाचे आता अध्यक्ष आपल्याला माहीत आहेत की गिरीश महाजन साहेब आहेत. तर त्यांच्याशी आम्ही चर्चा करून त्याचा अंतिम निर्णय जो आहे तो गिरीश भाऊंच्या माध्यमातून आम्ही त्या बाबतीमध्ये घेऊ.
बाकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे PWDच्या रस्त्यांची क्वालिटी ही चांगली राहिली पाहिजे, कारण आपल्या या सर्व कामांचं आपल्या म्हणजे आपल्या इथं होणाऱ्या कुंभचं आणि UPमध्ये झालेल्या प्रयागराजच्या कुंभचं ह्याची तुलना होणार आहे. कारण तो नुकताच महाकुंभ तिथलं जे आहे ते पार पडलेलं आहे. त्यामुळं जे कोणी भक्त इथं येतील ते आत्ता झालेलं प्रयागराजचं आणि आपलं हे ह्याचं 100% कंपॅरिझन होणार. तेव्हा आपण कुठल्याही बाबतीमध्ये कमी पडून चालणार नाही. क्वालिटीबद्दल आज परत एकदा हे कमिशनर साहेब होते, सगळेच होते आणि सगळ्यांना आम्ही परत एकदा हे केलेत किंवा क्वालिटी जी रस्त्यांची सगळीच कामांची म्हणजे जी काही PWDकडं कामं येतील, एअरपोर्टचं काम आमच्याकडं एअरपोर्टचं टर्मिनल हे करायचं दिलं आहे, तर सर्व कामांमध्ये क्वालिटी जी आहे ही जपण्याचं म्हणजे ठेवण्याचं जे काही त्या सूचना केल्या. थर्ड पार्टी ज्या त्या वेळेला इन्स्पेक्शन पण या सगळ्यांचं करायचं आणि प्राधिकरणानं पण म्हणजे त्यांनी पण एक थर्ड पार्टी हे लावावं, म्हणजे नुसतंच आमचंच थर्ड पार्टी आहे असं नाही, त्यांनी पण एक थर्ड पार्टी इन्स्पेक्शन ठेवावं की ज्यामधनं क्वालिटी कामाची जी आहे ही ती चांगली राहील आणि लोकांच्या अपेक्षेप्रमाणे कामं ही वेळेमध्ये क्वालिटीची दर्जाची होतील अशा पद्धतीचं नियोजन आपण सगळे केलं आहे. काही आता विश्रामगृह पण आपले जुने जे होते ते पण रेनोव्हेट करण्याचं, एखाद दुसरं विश्रामगृह नवीनसुद्धा बांधण्याचं आम्ही थोडं चर्चा झाली, कारण कुंभच्या ह्याच्यामधनं कुंभमध्ये बाहेरचे गेस्ट येणार, स्टेट गेस्ट येणार, पंतप्रधान असतील किंवा हे केंद्रातले मंत्री असतील, अमित शाह साहेब असतील, असे म्हणजे देशातले मोठमोठी लोक स्नानाला वगैरे येणार, इथं दर्शनाला येणार. त्यामुळं बाकीच्या पण ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा नीटनेटक्या कशा करायच्या ह्याची आमची एक नियोजन तर आम्ही केलंच, पण त्याची पण डिटेलमध्ये चर्चा केली. त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांना लागणाऱ्या ॲम्युनिटीजसुद्धा, मग त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी टॉयलेट्स आणि पुरुषांसाठी पण टॉयलेट्स, कारण हा एक सगळ्या ह्याच्यातला महत्त्वाचा भाग असतो की टॉयलेट्स वगैरे ह्या चांगल्या असाव्यात. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण हे प्रायव्हेट काही लोकांना आपल्याला हे जर देता आलं, कारण त्याचं कारण एकच आहे की बांधणं सोपं आहे, ते बांधल्यानंतर मेंटेन जे झालं पाहिजे त्या गोष्टी थोडं त्याच्याकडं दुर्लक्ष होतं ही वस्तुस्थिती आहे. कारण कुठलीही गोष्ट मेंटेन झाली तर ती वापरता येते. त्यामुळं ज्या टॉयलेट्स आपण उभा करतो आहे आता, एक जसं आपण सुलभ शौचालयाचा ही आपली कन्सेप्ट आपल्याला माहीत आहे, आता त्यातलंच एक नवीन एक कन्सेप्ट आली की वुलू म्हणून टॉयलेट्स आता एक हे आहे, ते असं सुलभसारखी जी हे आहे ते काही नफा वगैरे कमवत नाहीत, पण वुलू टॉयलेट्स आहे की त्यात लेडीज जेंट्स आणि एक छोटं शॉपसुद्धा त्या ठिकाणी ते काढतात त्याच्यामध्ये, की ज्याच्यामुळं थोडा व्यवसाय मग बचत गटांना वगैरे मिळतो. मग त्यातनं टॉयलेट्सची सिक्युरिटी, देखरेख वगैरे ह्या गोष्टी करू शकतात. हे सगळ्याच गोष्टी होतात, म्हणजे 4 पैसे कमवता पण येतात आणि मेंटेनन्स सिक्युरिटी पण आपल्याला हे असे एक त्यांनी कन्सेप्ट केली आहे. PWDनं एक 2-3 ठिकाणी आता आपण त्या वुलू टॉयलेट्स हे बांधल्यात. ॲक्च्युली ज्या आता आपण बांधल्यात त्या फक्त महिलांसाठी आहेत, पण आपण ती कन्सेप्ट थोडी त्यांना चेंज करायला लावली किंवा तुम्ही पुरुष आणि महिला दोन्हींचंही ठेवा, कारण सगळ्यांना ह्याची रोड म्हटलं की हायवे म्हटलं की आता गरज असती. त्यामुळं ते एक आपण हे घेतलं आहे, त्याचं एक आपण कन्सेप्ट या ठिकाणी राबवतो आहे, म्हणजे ज्या मंजूर आहेत त्या. बाकी इतर मग आता कामं तर इतर सुरूच आहेत, ही पण सुरू झालेली आहेत आणि वेळेच्या आधी कामं पूर्ण कशी करायची हा आमचा प्रयत्न म्हणण्यापेक्षा आमचं नियोजन आहे. 480 कोटीच्या विमानतळाचं सादरीकरण या ठिकाणी झालं आहे, ते ओझरच्या नाही सर, हे नवीन टर्मिनल फक्त आपण बांधतो, म्हणजे आत्ता जे आपलं जुनं टर्मिनल आहे त्याला नवीन टर्मिनल आपण त्याला हे करणार आहे आणि त्याला एरोब्रिज आणि जे एप्रन आपण म्हणतो असं ते करणार आहे. म्हणजे आपण काही ते वेगळ्या ठिकाणी बांधणार नाही आहे, त्यालाच हे करून आपण जुनं टर्मिनल आणि ते जुनं टर्मिनल पण रेनोव्हेट करायचं आणि नवीन टर्मिनल बांधायचं, असं ते टर्मिनलचं आपल्याकडे काम HALनं दिलेलं आहे.
तर किती दिवसात पूर्ण होईल? आता आपलं 12 महिन्यात आपल्याला टर्मिनलचं काम म्हणजे वर्षाच्या साधारण ह्याच्यात हे टर्मिनलचं काम आपल्याला करायला लागणार आहे. तसं किती असणार सर काही? 1000 पॅसेंजर्स हँडल करण्याची क्षमता ही आपलं जे ह्यांनी दिलं तर त्यांनी पीक आर पॅसेंजर PHP त्याला म्हणतात ते 1000 PHP पर्यंत जाण्याचं एकंदर त्याचं हे आहे. साहेब, मध्यंतरी जे आपल्याकडनं निविदा काढण्यात गेल्या त्या सगळ्या संदर्भामध्ये क्लब टेंडरिंगच्या संदर्भानं आपल्या विभागावर आरोप झाले. विभागाकडनं काही स्पष्टीकरण नव्हतं. काय या सगळ्या दरम्यान आपला खुलासा? तर क्लब टेंडरिंग असं नाही आहे, कारण प्रत्येक ती कामं जी आहेत आपण बघा प्रत्येक मला वाटते 18 कामं होती आपली, बरोबर 18 कामं होती आणि 18 कामं ही सिंगलच काम आहे. म्हणजे ते काय असं दोन रस्ते एकत्र करून एक काम केलं आहे असं नाही आहे. बऱ्यापैकी सिंगलच काम आहे. त्यामुळे त्यात असं काही क्लब करायचं किंवा हे करायचं असा विषय नव्हता. आणि शेवटी कसं आहे जर म्हणजे ते तर मगाशी आता निवेदन मला इथल्या स्थानिक ह्यांनी दिलं. छोटं जरी हे सर करायचं म्हटलं तरी शेवटी ही कामं वेळेत झाली पाहिजेत, हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय. आणि तुम्ही स्प्लिट करून म्हणजे स्थानिकांना व्यवसाय मिळावा, स्थानिक कॉन्ट्रॅक्टरांना 4 पैसे कमवता यावेत, ह्याबद्दल आमचं अजिबात काय डिपार्टमेंट म्हणून त्याच्यावर दुमत नाही आहे. पण कुंभची कामं आणि आपली रेग्युलर जी चालतात ह्या दोन थोड्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता त्र्यंबकेश्वर ते नाशिक हा रस्ता हा तुम्ही जर आता म्हटलं की छोटं करा तर ते किती याच्यामध्ये स्प्लिट करणार हा पण प्रॉब्लेम आहे. कारण शेवटी तो रोड एकच आहे. म्हणजे स्थानिकांना टेंडर नुसतं दुसऱ्यांना किंवा ते एलिजिबल व्हावेत पण तुम्ही काय त्याचे 10 तुकडे करू शकत नाही, कारण शेवटी मग त्या ह्यानं काम झालं पाहिजे, तसं होत नाही. असं काय क्लबचं आहे ना. आता पुढची कामं जी येतात ती माझ्या माहितीनं थोडीफार छोटी कामं आहेत म्हणजे जी काय येतात ते, आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी स्थानिकांना काम करण्याची संधी मिळून जाईल. साहेब काय आलं, काही तक्रारी देखील त्यांना झाल्या. अबो टेंडर आपण देण्यात आलं, बिलो टेंडर असताना देखील अबो टेंडरला मान्यता देण्यात आली आणि जे काही बिलो टेंडर भरण्यात आले होते त्या ठेकेदारांना बोलून काही तर दम वगैरे देऊन अधिकाऱ्यांनी असं एकंदर त्यावेळेस सांगण्यात आलं ठेकेदारांकडून. हा सगळा प्रकार कुठेतरी संशयास्पदच्या भोवऱ्यात होता आणि काही लोक कोर्टात देखील जाण्याची तयारीत होते, मात्र त्यांना इथं स्थानिकलाच मॅनेज करून ते. आता असे विषय जर आमच्यापर्यंत तरी म्हणजे मंत्रालय लेवलपर्यंत किंवा आमच्यापर्यंत काय आलेले नाहीत. आता हे बघा निविदा प्रक्रिया ज्यावेळेला चालू असतात त्यावेळेला तक्रारी आणि एकामेकावर किंवा कुठल्या तरी अधिकाऱ्यावर काहीतरी आक्षेप घेणं वगैरे ह्या गोष्टी होतात. ह्या काही आपल्या इथंच होतात असं नाही. जिथं आता एवढ्या मोठ्या ह्याच्यावर निविदा प्रक्रिया होती त्या ठिकाणी थोडं तक्रारी वगैरे ह्या गोष्टी होतात. पण असं कुठंही मॅनेज करून मुद्दामून कोणाला स्पेसिफिक ह्याला द्यायचं किंवा कोणाला तरी फेवर करायचं किंवा कोणाला तरी असा विषय कधी नव्हता, कधी झालेला नाही. आणि पुढंसुद्धा म्हणजे आता पुढची पण जी काय कामं निघतील त्याच्यामध्ये सुद्धा जे फक्त आमचं एकच मत आहे की जे कॉन्ट्रॅक्टर ज्यांना काम घ्यायचं आहे त्यांनी वेळेत केलं पाहिजे, चांगलं काम व्हावं आणि म्हणजे क्वालिटीचं काम व्हावं एवढंच आमची अपेक्षा आहे. आपल्या विभागामध्ये चांगले अधिकारी तर आहेतच, मात्र असे काही अधिकारी आहेत की 6-6 वर्ष एकाच ठिकाणी ते बसून आहेत. अधिकाऱ्यांमधली ही सर्व लॉबी आहे. त्याचा त्रास जो आहे तो खाली कर्मचाऱ्यांना सुद्धा होतोय. याबाबत आपण बघणार का? नाशिकमध्ये देखील जर झालं तर त्यांच्याच मर्जीचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनाच काही कामं दिले जातात. नाही पण त्याचा सर विचार नक्की करू. म्हणजे आता असं शक्यतो आपण म्हटलं तसं म्हणजे असं काय मुद्दामून कोणाला 6-6 वर्ष किंवा 8-8, 10-10 वर्ष एका ठिकाणी ठेवायचं असं काही नाही. पण तसं जरी असलं तरी त्यांना म्हणजे असं काही ठिकाणी जर झालं असेल तर त्यांच्याबद्दल निर्णय नक्की घेऊ आपण. त्यांना दुसरीकडं म्हणजे 3-4 वर्ष 5 वर्षापेक्षा जर जास्त काही ठिकाणी असले तर त्यांना तिथनं नक्की आता तर नाही, कारण आता आचारसंहिता लागेल तेव्हा पुढच्या ह्याच्यामध्ये आपण नक्की त्यांना तिथनं शिफ्ट करू. साहेब, याच्यामध्ये जे आता आचारसंहिता लागणार आहे त्या सगळ्या अनुषंगाने जी कामं केली जाणार आहेत त्याला काही अडसर ठरू नये या दृष्टीने काही नाही. तर बऱ्यापैकी जर आम्ही आचारसंहितेच्या आधी वर्क ऑर्डर देण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे किंवा वर्क ऑर्डर होऊन जाव्यात असं, म्हणजे वर्क ऑर्डर झालं की मग काम करायला कुठली अडचण राहणार नाही. दुसरं सर जे हे आहे की थोडं आता आम्ही चर्चा पण केली वा की हे कुंभची काम आहेत, त्यामुळे थोडं मी गेडाम साहेबांना पण एक केलं किंवा थोडा प्राधिकरणाकडनं पण जरा आयोगाला जरा काहीतरी पत्रव्यवहार केला जावा
किंवा ह्या कामानं, कारण ही स्पेसिफिक काम आहेत, ठीक आहे, अचानक हे काम वाढवलं किंवा अचानक हा रस्ता टाकला असं नाही. आता प्राधिकरणानं ही कामं फायनल केलीत किंवा ही कामं आपल्याला करायची, त्यामुळं त्या कामांना आयोगाकडनं पण त्यांनी थोडी परवानगी घेऊन ठेवावी. समजा एखादं काम काही अडचणींमुळं वर्क ऑर्डर स्टेजला यायला वेळ लागला तर थोडं ते आयोगानं ते अडवू नये, कारण हे कुंभच्या म्हणजे काय म्हणू मी परत म्हणतो की टाईम लिमिट ह्याला आपल्याला अगदी काटावरचं टाईम लिमिट आहे. त्यामुळं त्यांनी पण सांगितलं वा आमच्या आयोगाशी तसं करण्याची चर्चा झाली आहे, म्हणजे परवानग्या वगैरे किंवा त्यांच्याशी करून किंवा ही कामं कुंभची जी आहेत, मग सार्वजनिक बांधकाम विभाग असू दे, तुमचं मला वाटतं महानगरपालिका असू दे किंवा आपलं काय ते NMRDA असू दे, जी काय हे त्यांचं कुठेही त्याच्यामध्ये त्यांनी ब्रेक लावू नये असं एक म्हणले आमचा आयोगाकडनं करायचा प्रयत्न चालला आहे. नवीन करणार आहात आता असं बोलला, नेमकं ते कुठं करणार आहे आणि कुठं बांधणार आहे, बाजूला की वेगळ्या जागेमध्ये? नाही, ते आपलं जुनं जे टर्मिनल आहे त्याच्या शेजार म्हणजे उत्तरेला त्याच ठिकाणी फक्त एक मग कसं एक डिपार्चर टर्मिनल होणार आणि एक अरायव्हल टर्मिनल होणार असं आहे. मुंबईहून येणारा जो काय सगळा क्राऊड आहे त्या बाजूनी, तर त्याच्यामध्ये तो रस्ता हा खूप कंजेस्टेड किंवा खूप वळणावळणाचा आहे. काय विशेष सुधारणा होणार आहे? तर आता ते काम NH कडे आहे, NHचे अधिकारी पण होते. थोडं त्याच्यामध्ये लँड ॲक्विजिशनचा एक थोडा इश्यू आहे की थोडं लँड ॲक्विजिशन करायला लागतं आहे आणि त्यांनी त्याचं म्हणजे चौपदरीकरणाचं हे घेतलं आहे. त्यामुळे मला वाटतं 10 मीटर त्यांना रोड अजून ॲक्वायर करायला लागतो आहे. मगाशी मी गेलो त्यावेळेला काही स्थानिक लोकं पण आली होती, त्यांचं पण थोडं लँड ॲक्विजिशनबद्दल काही हरकत आहे. पण या बाबतीमध्ये म्हणजे आपले कलेक्टर साहेब वगैरे सगळे होते, ते म्हणले आम्ही बसून म्हणजे योग्य मोबदला मिळावा. त्या लोकांचं म्हणणं होतं की पूर्वी PWDनं पण ज्यावेळेला रस्ता केला त्यावेळेला पण आम्हाला मोबदला काही मिळालेला नाही, आम्हाला नोटिसा दिल्या गेल्या नव्हत्या वगैरे असं बरेचसे सांगत होते. पण शेवटी आपण जसं म्हटलं की मुंबईचं ट्रॅफिक त्या रोडवरनं फार मेजर येणार आहे आणि म्हणून तो रोड तर होणं गरजेचं आहे, रुंदीकरण होणं गरजेचं आहे. आणि फक्त आता त्या जे बाधित लोक आहेत त्यांच्याशी मला वाटतं चर्चा करून मला वाटतं गिरीश भाऊ पण त्यांना भेटणार आहेत असं चर्चेमध्ये आलं होतं. तर त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यावर योग्य मार्ग आणि थोडं फॉरेस्टच्या परवानग्या लागतात तर त्या पण काढण्याची बाकी प्रक्रिया चालू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी नगरविकास खात्याच्या अंतर्गत अनेक छोट्या छोट्या ठेकेदारांना कामं देण्यात आली, कोणाला 30 लाख कोणाला 40 लाख, मात्र ही कामांची बिलं अजून आली नाही आहे. तर नगर विकास आता मी सांगू शकणार नाही, पण बांधकामच्याच नाही नगर विकास माझा आता जर माझ्या विभागाचं जर बिलांचं आपण म्हटलं तर आज माझ्या विभागाचं सर बऱ्यापैकी नाही म्हटलं तरी मी 14-15 हजार कोटी सर आम्ही आत्तापर्यंत बिलं टप्प्याटप्प्यानं का होईना आपण जी इलेक्शनच्या आधी आपण क्लिअर केलीत. त्यामुळे तसं काही हे म्हणजे नाही. आता दिवाळीच्या आधी पण आम्हाला फायनान्स डिपार्टमेंटकडनं CM साहेबांनी अजितदादांनी दोघांनी मिळून चांगला निधी आम्हाला बिलं देण्यासाठी म्हणून 0304 जे बजेटेड वर्क्स आहेत त्याच्यासाठी आम्हाला उपलब्ध करून दिला होता. आणि राज्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी दिवाळीच्या आधी बिलं जी आहेत ती त्याच्या आधी पण अदा केली. त्यामुळे बऱ्यापैकी आपण बघा की दिवाळीला कॉन्ट्रॅक्टरांचं कुठं तक्रारी किंवा कुठं म्हणजे आंदोलन वगैरे ह्या गोष्टी फार काही कुठं झाल्या नाहीत किंवा बघायला मिळाल्या नाहीत. आता पुढचं पण आम्ही बिलं जी आमची राहिलेली ती आम्ही क्लिअर करायची ह्याच्यात आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय जर 0304ची बिलं फक्त जरा पेंडिंग आहेत. हॅम, ADB, नाबार्ड, CRF या सगळ्याचं पेमेंट वेळेत मिळतं आहे. त्यामुळे असं काही फार पेमेंट PWDचं अडकलं असं नाही. थोडं जे बजेटची कामं होती त्याचं पेमेंट थोडं मागं पडलं होतं, पण आज बऱ्यापैकी ते क्लिअर करत आपण आणले. सर शहरातला द्वारका चौकातला जो अंडरपास आहे तो कसा होणार आणि त्यावर काय चर्चा आहे? सर अंडरपास आपण आता तिथं आपण सगळे होता थोडा आपण त्या MSIDC ज्यांनी तो अंडरपास जो आत्ता जो आपण पहिल्या फेजमध्ये करतोय तो जर आपला काय म्हणतात पुणे रोड म्हणजे पुण्याकडनं येणार रस्ता ते सारडा सर्कलकडे जाणाऱ्या याला आपण अंडरपास करतोय आणि तो पूर्ण ह्याचा आहे म्हणजे हेवी व्हेकल्स पण पास जाऊ शकतील वगैरे असं आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याला परत दुसरी फेज पण आहे
ॲक्च्युली त्यानंतर गडकरी साहेबांकडनं मला वाटते ब्रिजचं पण एक प्लॅनिंग चाललं आहे, पण ते आत्ताच्या ह्याच्यात नाही आहे. पण त्यांचं ते नियोजनात आहे किंवा तिथं ब्रिज पण करता यावा नंतरच्या ह्याच्यात, पण ते पुढं आहे. आज नाही त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो. हां, अरे असे ते 2-3 आहेत की मेजर, म्हणजे बेसिकली तो जो सगळा हे आहे तो सिग्नल फ्री कसा होईल ह्याचा जो प्रयत्न आहे. आणि आमचं जे आम्हाला जे सूचना दिल्यात की आमचा अंडरपास जो आता आम्ही करायला घेतो MSIDC कडनं, हा उद्या जर म्हणजे गडकरी साहेबांकडनं तो ब्रिज दिला गेला तर हा अंडरपास त्या ब्रिजमध्ये इंटिग्रेट झाला पाहिजे. म्हणजे परत असं बॉटलनेक होऊ नये किंवा MSIDCने एक अंडरपास केला आणि नवीन ब्रिज आला तर ते मॅच होत नाही किंवा त्याचे ग्रेडियंट जुळत नाही किंवा हे होत नाही. तर आम्हाला सूचना ह्या दिल्या गेल्यात की बुवा त्या ब्रिजचं पण तुम्ही थोडं जे काय असेल त्यांचं प्लॅनिंग NHचं ते घ्या आणि त्याप्रमाणे तुमचं काम जे असेल ते करून ठेवा. साहेब, मुंबईतला एक विषय आहे, RA नावाचं स्टुडिओ होतं, त्या ठिकाणी जवळपास 19 जणांना रोहित आर्या या व्यक्तीनं डांबून ठेवलेलं होतं. मुलं होती शाळेतली, जवळपास 17 मुलं होती आणि ती मदतीची मागणी करत होती. त्या सगळ्या अनुषंगानं त्यानं पोलिसांवर राऊंड फायर केले आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून केलं, त्याच्या छातीत गोळी लागली आहे. एकूणच अशा संपूर्ण घटनाक्रम घडला आहे. रोहित आर्या हा जो व्यक्ती आहे याची माझी शाळा सुंदर शाळा अशा स्वरूपाचं जी संकल्पना होती त्याच्या संबंधित तो निगडीत व्यक्ती होता. माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या याच्यासाठी त्याने केलेला हा संपूर्ण खटाटोप होता. आपण सरकार पोलीस डिपार्टमेंट आपलं सक्षम आहे आणि नक्की असं म्हणजे कोण कायदा हातात घेत असेल तर त्याच्यावर 100% पोलीस जी काय असेल ती कार्यवाही नक्की होईल. आता आपण जो विषय म्हटला काय मला त्यातलं डिटेल माहीत नाही, त्यामुळे फार मी काय त्याच्यावर डिटेल माहीत नसल्यामुळे बोलू शकणार नाही. पण अशी ही काही घटना आता आपणच म्हटलं की बाबा त्यानं हे केलं, पोलिसांनी फायरिंग केलं, म्हणजे शेवटी जिथं हे होते तिथं पोलीस कडक भूमिका घेतात हे आपण आपल्या सांगण्यावरनं म्हणजे समजू शकतोय. पण अशा पद्धतीनं कुठलीही कायदा हातात घेत असेल तर पोलिसांनी कडक कार्यवाही करावी, केली पाहिजे. आणि 100% आमचं महायुतीच्या याच्या माध्यमातून आज पोलीस विभाग किंवा पोलीस खातं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब चालवतात. त्यामुळे त्यांच्या ह्याच्यामध्ये कुठेही कायदा मोडणाऱ्यांना प्रोटेक्शन द्या किंवा कायदा मोडणाऱ्यांना सोडून द्या अशी कधीही भूमिका देवेंद्रजींच्या माध्यमातून घेतली गेलेली नाही आणि या बाबतीत पण असं काही केलं जाणार नाही हे मी नक्की सांगू शकतो. कुंभमेळ्याचं तर झालं, पण इतर वेळी पण अनेक रस्त्यांच्या कामांबाबत तक्रारी येत आहेत. म्हणजे जर आता नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता जर बघितला तर पाऊस नसताना सुद्धा खड्डे हे पडतात आणि लोकप्रतिनिधी ट्विट करून देखील त्यावर तक्रारी करतात. तसं दुरुस्तीचा आपण म्हणजे थोडा निधी दुरुस्तीला दिला आहे, पण आता काय अजून पण थोड्या पावसाचं म्हणजे पाऊस अजून पण सुरू आहे. होतं काय आत्ता दुरुस्ती आपल्याला त्याच्यामुळे लगेच करता येत नाही आहे, त्यामुळे आज अडचणी आहेत, थोडं खड्डे पडलेत. रस्त्यांच्या दर्जेदार आता दर्जाबद्दल पण आम्ही आता वेगवेगळ्या सर मोठ्या कंपनीने काम देतो, ते काम घेतात, नंतर ते सब कॉन्ट्रॅक्ट नंतर आणि ते सब कॉन्ट्रॅक्ट नंतर ते ठेकेदार पद्धतीने जे काम करतात ना नाही ते आपलं म्हणणं बरोबर आहे. पण आमचं त्याच्यावर पण आहे किंवा सब कॉन्ट्रॅक्टिंग सबलेटिंग वगैरे हा प्रकार या मोठ्या यांनी शक्यतो न करता कामं जी आहेत ती त्यांनी स्वतःची मशिनरी लावून केली पाहिजेत अशा पद्धतीनं आम्ही हे करतो आहे. आणि आमचं त्याच्यावर पण लक्ष आहे किंवा मेन म्हणजे क्वालिटी टिकली पाहिजे. भले काम कुणी म्हणजे मी करू दे काम, तुम्ही करा किंवा कुणी जो कोणी काम करणार आहे त्यानं दर्जेदार क्वालिटीचं काम केलं पाहिजे आणि म्हणजे तो रस्ता चांगला टिकला पाहिजे ह्याबद्दल आम्ही कुठेही तडजोड. साहेब होते 2014 साली सर, ते जे रस्ते बनवले त्या दरम्यानचे ते आतापर्यंत टिकले सर रस्ते. मुळे आम्ही म्हणजे मी मगाशी मीटिंगमध्ये मी गेडाम साहेबांनाच हे केलं की आपण पण एक थर्ड पार्टी आपल्याकडनं या कामांवर हे करायला ठेवा की जे समजा काम कुठं कामामध्ये काही कचुराई होत असेल, काम खराब होत असेल तर वेळच्या वेळी सांगितलं त्याच वेळेला थांबवू शकतो, त्याच वेळेला आपण दुरुस्त करू शकतो. नंतर काय होतं, नंतर काम खराब करून सगळं झाल्यानंतर मग त्या कॉन्ट्रॅक्टरला दंड करा, मग त्याच्याकडनं रिपेअर करून घ्या, त्या गोष्टीला अर्थ नसतो कारण त्या कामातली मजा निघून जाते. म्हणजे माझं तर स्पष्ट मत आहे, लोकांना ते काम झालेलं पण त्याचं काही समाधान मिळत नाही आणि त्याच्यापेक्षा
आपण जे म्हटलं ते गेडाम साहेबांना पण मी हे केली आहे, विनंती केली आहे की तुम्ही पण एक थर्ड पार्टी हे ठेवा, कारण हे सगळं आता प्राधिकरणाच्या अंडर चालणार आहे आणि प्राधिकरणाचं ते पण त्या ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांनी पण एक थर्ड पार्टी या सगळ्या कामांवर हे करणार ठेवावी आणि आम्हाला चुकीचं कुठं होत असेल तर वेळच्या वेळी आम्हाला सूचना द्याव्यात, म्हणजे आम्ही त्या दुरुस्त करू. साहेब, एकूणच ही जी कुंभाची कामं होत आहेत त्याचे कंत्राट निघत आहेत, त्या सगळ्या वेळेला विरोधक त्या सगळ्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात, भ्रष्टाचार झाल्याचं सांगतात किंवा टेंडर देताना काहीतरी संशयास्पद घडलं अशा स्वरूपाचा आरोप करतात. यासाठी स्पष्टता येण्यासाठी आपल्याकडनं काय अशी ठोस भूमिका? साहेब, आता हो, विरोधकांचं काम आरोप करणं हे असतं, त्यात काय नवीन नाही. म्हणजे टेंडर बिलो गेलं तरी आरोप होतच असतात आणि आपण म्हटलं त्याचा अभावमध्ये घेतलं तरी आरोप होतं. आरोप करणं हे विरोधकांचं काम आहे, कारण शेवटी हा राजकारणाचा भाग आहे, त्याला काय हे नाही. पण शेवटी विरोधकांनी मग तसं म्हणजे नुसता आरोप करण्यापेक्षा त्यांच्या काही शंका असल्या, काही तक्रारी असल्या तर त्या आमच्याकडं लेखी द्याव्यात, आम्ही त्याच्यावर काय असेल ती चौकशी करू. साहेब, या संदर्भात तुम्ही जसं म्हटले, काम बिलो असो किंवा बाबा असो, अधिकारी त्या प्रश्नावर निरुत्तर असतात, ते डायरेक्ट सांगतात की वरिष्ठांशी बोला. मग तसे तुम्ही त्यांना आदेश दिलेत का? नाही, असं काय नाही. तुम्हाला इथल्या लेवलला इथल्या प्रत्येकाला तो अनुभव आहे, अधिकारी त्याच्यावर निरुत्तर असतात, वेळ देत नाही त्या प्रश्नावर. आपल्याला जी माहिती पाहिजे म्हणजे ज्या त्या वेळेला ती अधिकाऱ्यांनी द्यावी, कारण ती काय कागदावर सगळी माहिती आहे, त्यात काय लपवण्यासारखं किंवा हे नाही. सगळे पेपर्स अवेलेबल आहेत, ती ज्या त्या वेळेला ज्या कामाची आपल्याला माहिती पाहिजे ती आपल्याला मिळाली पाहिजे. त्याबद्दल काय असं काय वरिष्ठांनी त्यांना काय हे करून ठेवलेलं नाही किंवा माहिती देऊ नका किंवा आम्हाला विचारल्याशिवाय किंवा अगदी मी मंत्री आहे माझ्याकडनं हे घेतल्याशिवाय बोलायचंच नाही, असं काही हे नाही. मुंबईला जाताना समृद्धी मार्ग जर पकडायचा असेल तर तुम्हाला शिंदेचा टोल भरावा लागतो किंवा मग इगतपुरीचा एक टोल भरावा लागतो. तर नाशिककरांना अशी काही सूट देण्याचा काही प्रस्ताव किंवा विचार काही आहे का? दोन टोल शेजारी त्याचं आपण बघू. आता काय सर, थोडासा हा MSRDC रोड तो MSRDCकडे आहे, तो आता माझ्या विभागाकडे येत नाही, पण आपण म्हटलंय त्याचं थोडं मी पण पाठपुरावा करीन. मला वाटतं मध्ये ताईंनी पण एकदा ते टोल नाके जरा शिफ्ट करावेत म्हणून एक मला आठवते, कारण मी एका होतो त्यावेळेला त्यांनी एक निवेदन दिलं होतं. थोडं त्यात काही म्हणजे त्यांचे NHचे किंवा त्यांची काही धोरणं आहेत, त्यांचं म्हणणं आहे की त्या धोरणाच्या पलीकडं आपण जाऊन वेगळा बदल लगेच काय करू शकत नाही वगैरे असं ते बोलले होते. पण बघूया, त्यांनी ते का संपणारच आहे म्हटले असं काय तर. त्यामुळं पण तरी आपण बघू MSRDCकडनं काय अजून त्याच्यावर पर्याय काढता आले तर बघूया. चल, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.